नमस्कार, माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. आयुष्यात माहीत नाही कधीपासूनच दुष्काळ पडलेला होता. त्याचीच आतापर्यंत कुठलीही गर्लफ्रेंड नव्हती, म्हणून तो अक्षयला उत्तर देईल. इनफॅक्ट त्याला तर समजलं पण नाही का अक्षयला काय म्हणायचं आहे ते. तर त्याने डोकं न लावताच उत्तर दिलं, सर याच्यात काय, तुम्ही फिमेल फ्रेंडबद्दल बोलले, जरी कधी गर्लफ्रेंड बोलले असते तर नक्कीच काहीतरी राहिले असते. फिमेल फ्रेंड तर सगळ्यांच्या असतात. आता तिची हालत तशी असेल म्हटल्यावर ती राहत असेल, म्हणून ती सुखदुःख पण शेअर तर करत असणार ना सर. आय थिंक इट्स नॅचरल. ओ अरे आर यू शुअर? अक्षयने परत त्याला विचारलं, परेशान होऊन विचारलं. येस सर, आय एम 100% शुअर. शौर्याने पूर्ण कॉन्फिडन्समध्ये उत्तर दिलं. त्याचं बोलणे ऐकून अक्षयला थोडं आरुषीवर क्यू यायला लागली होती. त्याने मनातच विचार केला, बिचारी आरुषी, पहिले तिला तिचे मॉम डॅड सोडून गेले आणि नंतर तिच्या मामा मामींनी पण धोका दिला, आणि आता मी तिचा नवरा बनून तिच्या आयुष्यात आलो, ते पण नावासाठी. पण आम्ही फ्रेंड्स तर आहोत ना. कदाचित त्याच्यामुळे ती माझ्यासोबत एवढी मिसळली असणार. त्याच्यामुळे तिने माझ्यासोबत एवढ्या गप्पा मारल्या. पण तिच्या न येण्याने मला का फरक पडतोय? डॅमेट, व्हॉट्स रॉंग विथ मी? शौर्याने गाडी अक्षयच्या घरासमोर आणली. ते आता त्यांच्या घरासमोर त्यांची गाडी उभी होती. त्याने त्याची बॅग अक्षयच्या हातात देत म्हणाला, ओके सर, मी आता जातोय. शौर्य बोलून तिथून निघून गेला. अक्षय पण घराच्या दरवाजाकडे निघाला. माहीत नाही आरुषी घरी आहे पण का नाही, हा विचार करून त्याने दरवाजा ओपन केला. पासवर्ड टाकला. दरवाजा ओपन करताच त्याच्या कानात कुकरच्या शिट्टीचा आवाज यायला लागला. त्याच्याने हे वाटत होतं का आरुषी घरातच आहे, म्हणून त्याला थोडं बरं वाटलं, कारण ती घरीच होती. म्हणून तो अजून पण नाराज होता का आरुषी त्याला घ्यायला एअरपोर्टवर नव्हती आली. त्याने शूज वगैरे काढून सरळ हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसला. तेवढ्यात आरुषी हातात भाजीची पातेली घेऊन बाहेर आली. आरुषी त्याला तिथं पाहून चकित झाली, पण तिने हसत विचारलं, तू केव्हा आला अक्षय? अक्षयने तिला वरून खालीपर्यंत पाहिले. एवढ्या दिवसांनी तिला पाहून त्याला खूप बरं वाटत होतं. रोजसारखं आज पण ती एकदम सिंपल कपड्यांमध्ये होती. आरुषीला हसताना पाहून अक्षय पण परत इरिटेट झाला. अरे यार, ह्या मुलीला त्याची काळजीच नाही. त्याने मनातच विचार केला आणि तोंड दुसऱ्याकडे फिरून होकारामध्ये मान डोलावले. आरुषी ती पातेली ठेवत म्हणाली, अक्षय, तू थकला असशील ना, जा लवकर जाऊन फ्रेश होऊन ये, मग आपण सोबत जेवण करूया. अक्षयने तिला शॉक होऊन पाहिले आणि विचारलं, तू पण नाही जेवलीस का अजून? आरुषीने नकारार्थी मान डोलावली. अक्षयला परत मनात काहीतरी हालचाल झाल्यासारखं वाटलं. आरुषी परत किचनमध्ये गेली. त्याने परत एक सिगरेट पेटवली आणि उठून बाल्कनीमध्ये गेला. आरुषीने खूप मेहनतीने अक्षयच्या सगळ्या फेवरेट डिशेस बनवलेल्या होत्या. पूर्ण जेवण वाढल्यानंतर ती हॉलमध्ये आली तर तिथं कोणीच नव्हते. तिला वाटलं अक्षय अजून त्याच्या रूममध्येच असेल, म्हणून ती जिना चढू लागली. तसं तिला अक्षय बाल्कनीतून येताना दिसला आणि ती थांबली. तो अजून पण त्याच कपड्यांमध्ये होता. तिला वाटलं का त्याने कपडे का चेंज नाही केले, पण तिची त्याला विचारायची हिंमत नाही झाली. ती हसत बोलली, अक्षय, तुला भूक लागली असेल
असेल ना, ये मी सगळं तुझ्या आवडीचं बनवलं आहे आज. अक्षयने काही उत्तर नाही दिलं आणि गपचूप येऊन एका खुर्चीवर बसला. दोघे पण एकदम गपचूप जेवण करत होते. आरुषीला अक्षयसोबत बोलायचं होतं, पण आरुषीने जेव्हा अक्षयकडे पाहिलं ना, तेव्हा तो तिला जेवताना दिसत होता. त्याच्या तोंडाकडे पाहून तिला काही बोलायची हिंमत पण नव्हती झाली. आरुषीची आज अक्षय काय झालंय, नीट बोलत पण नाही. आरुषी मनातच विचार करू लागली. अक्षयकडेच पाहत होती की तेवढ्यात एवढे विचारत होती का केव्हा अक्षयने तिला असं त्याच्याकडे पाहताना पाहून घेतलं. अक्षय इरिटेड होऊन त्याने तिच्यासमोर एक चुटकी वाजवली आणि आरुषी भानावर आली. माझ्याकडे पाहिल्याने तुझं पोट भरणार आहे का? तुझ्या जेवणावर लक्ष दे ना. अक्षय थोडं नाराज होत बोलला. आरुषी खाली मान करत बोलली, मी का तुझ्याकडे पाहीन? अक्षय बोलला, जर खोटं बोलता येत नसेल ना तर बोलूच नको ना. बोलतेच कशाला तू? एवढ्याच टाईममधून मला 19 वेळा पाहिलं, समजलं ना? माझं तोंड तुला जेवण्यासारखं दिसतंय का? काही खाण्यासारखं वाटतंय का? तुझ्या ताट सोडून मला का पाहतेस? अक्षयचं बोलणे ऐकून आरुषीला ठसकाच गेला. आरुषीला वाटत होतं का अक्षय जेवणातच मग्न आहे, पण केव्हा त्याने पाहून घेतलं आणि त्याने काउंट पण केले होते का आरुषीने त्याच्याकडे पूर्ण 19 वेळा पाहिले होते. आरुषीचं सुद्धा एवढं लक्ष नव्हतं का तिने किती वेळा पाहिले म्हणून. आरुषीने पाणी पिऊन खोकला बंद केला आणि पहिल्यापेक्षा जास्त जोरात जेवण करू लागले. अक्षयने तिला पाहिले आणि तिला हळूच विचारलं, आरुषी तू आज खूप जास्त बिझी असशील ना? ॲक्च्युली अक्षयला म्हणायचं होतं का ती त्याला घ्यायला का नाही आली, पण त्याला वाटलं का तिला असं कसं विचारणार, म्हणून त्याने जाणून बुजून गोल फिरवत तिला विचारलं. आरुषीला त्याचं बोलण्याचा अर्थ नाही समजला आणि ती खरं ते बोलून गेली. बिझी नाही? आज तर माझं काम 3 वाजताच संपलं होतं. तिचं बोलणं ऐकून अक्षयला खूप राग आला होता. रागात त्याने हातातला चमचा टेबलावर आपटला. अक्षयने रागात आरुषीकडे पाहत म्हणाला, मला तुझ्याकडून ही अपेक्षा बिलकुल नव्हती. आरुषी अक्षयला समजत नव्हता का अक्षयला समजत नव्हतं का काय बोलावं ते तर जाऊ दे, पण आरुषी त्याचीच एक चांगली फ्रेंड तर झाली होती ना. तिला फ्रेंडच्या नात्याने तरी नाही वाटलं का अक्षयला घ्यायला जावं म्हणून? नक्की अशी कशी फ्रेंडशिप आहे त्यांच्यामध्ये? अक्षयचं अचानक रागवल्याने आरुषी जेवण सोडून त्याच्याकडे पाहू लागले. अचानक ह्याला काय झालं? अचानक कुठल्या गोष्टीवर रागवतोय हा? मी काय केलंय? माझ्यावर का रागवतोय तू? आरुषी त्याच्याकडे पाहत म्हणाले. तू ना? अक्षय तिच्याकडे बोट दाखवत म्हणाला, पण त्याला पूर्ण बोलायला सुचलं नाही. म्हणून अक्षयने खुर्ची बाजूला केली आणि बोलणं बदलावत म्हणाला, असं वाटतंय या 4-5 दिवसात जेवण बनवायचं विसरलीस तू वाटतं. हे काय? हे सूप आहे का? सूप नाही, पाणी वाटते, पाणी. ही भाजी दिसते का तुला? भाजी कमी आणि किती घाण चव आहे, किती घाण चव लागते. आरुषीला त्याचं बोलणं ऐकून तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तिने तर खूप मेहनतीने अक्षयसाठी आज जेवण बनवलं होतं. एक करून सगळ्या डिशेस तिने चेक केल्यानंतर ती बोलली, नाही अक्षय, सगळं काही व्यवस्थित आहे. असं वाटतंय तू बाहेर जाऊन तूच इंडियातील टेस्टच विसरून गेला, असं तर नाही ना? आरुषी तोंड वाकडं करत बोलली. तिचं बोलणं ऐकून अक्षयला आणखीनच राग आला.
आणि तो जोरात जिना चढून निघून गेला. आरुषी हे सगळं पाहून चकित झाली होती. तिने मागून आवाज दिला अक्षयला, तुला काय झालं? तुला खरंच नाही का जेवायचं? अक्षयने काहीच उत्तर नाही दिलं आणि जोरात रूममध्ये जिना चढून निघून गेला. हे सगळं पाहून आरुषीचा पण मूड खराब झाला होता. सगळं किचनचं काम करून ती पण तिच्या रूममध्ये निघून गेली आणि जाऊन तिने घेतलेला शर्ट काढला. तिला वाटलं का अक्षय तिच्या जेवणावर नाराज झालाय, मग बरं हा शर्ट देऊन त्याला खुश करू असं ठरवून ती त्याच्या रूमकडे गेली. पण रूमच्या बाहेर जाऊन विचार करू लागली, आतमध्ये जाऊ का नको. पण मग तिने हळूच दरवाजा वाजवला. अक्षयने आवाज ऐकलं तर तो बाल्कनीत उभा होता. मग तो परत आतमध्ये आला. त्याने दरवाजा न उघडताच तिला विचारलं, काय पाहिजे आहे तुला? अक्षय, मी आता आतमध्ये येऊ का? आरुषीने हळूच विचारलं. अक्षय अजून पण नाराज होता म्हणून त्याने बेडवर बसत रागात उत्तर दिलं, नाही. त्याचं बोलणं ऐकून आरुषी नाराज झाली. ती म्हणतच बोलली, त्याने सरळ नकारच दिला होता. आता काय करू? ओके, मी आतमध्ये नाही येत, पण तू 1 मिनिटसाठी दरवाजा उघडतो काय प्लीज? तिने परत रिक्वेस्ट केली. अक्षयला तिच्या आवाजात भीती सरळ जाणवत होती. त्याच्या चेहऱ्यावर आता एक कुटील स्माईल यायला लागली होती. हळूच तो उठून दरवाजाजवळ येत बोलला, का अर्ध्या रात्री तुला माझ्याशी काय काम आलंय? आर यू शुअर? आता तुला माझ्या रूममध्ये एका मुलाच्या रूममध्ये यायला काही प्रॉब्लेम तर नाही ना? त्याने जाणून बुजून हे वाक्य बोलला होता आरुषीला त्रास द्यायला. अक्षयचं बोलणं ऐकून आरुषीचे हार्टबीटच वाढले होते. आता पुढे बोलायला हिंमतच नाही झाली आणि आरुषी तिच्या रूममध्ये निघून गेली. अक्षयला बाहेरून काहीच आवाज न आल्याने हताश होऊन स्वतःच बोलला, बघितलं, परत निघून गेलीस तू. आरुषी रूममध्ये गेली आणि एका कागदावर काहीतरी लिहिले आणि परत अक्षयच्या रूमसमोर जाऊन उभी राहिली. आता तिने काही आवाज नाही केला आणि दरवाजाच्या फटीतून तो पेपर मध्ये ढकलून दिला. अक्षय अजून पण तिथेच उभा होता. जशी त्याची नजर त्या पेपरवर गेली, त्याने लगेच तो पेपर उचलून घेतला. त्याने तो पेपर वाचला. एक सिंपल असं गिफ्ट माझ्याकडून तुझ्यासाठी आहे. आय होप यू लाईक इट. अक्षय लगेच काहीच न विचार करता जोरात दरवाजा उघडला. पण बाहेर कोणीच नव्हतं. त्याची नजर खाली ठेवलेल्या एका बॅगवर गेली. त्याने एक वेळा आरुषीच्या रूमकडे पाहिलं तर तिच्या रूमचा दरवाजा बंद होता. रागात त्याने ती बॅगला लाथ मारली. पण एक वेळा त्याला भीती वाटली. आरुषीने त्याला असं काही करताना पाहिले असेल तर तिला किती वाईट वाटलं असेल. त्याने परत रूमकडे पाहिलं पण अजून दरवाजा बंदच होता. मग तो लगेच पुढे पटकन गेला आणि ती बॅग उचलून घेतली. त्याने त्याच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि बेडवर जाऊन बसला. आरुषीने हळूच दरवाजा उघडून पाहिले कारण तिला भीती होती का कदाचित अक्षय ते फेकून देईल. पण तिने जेव्हा पाहिले तर ती बॅग तिथं नव्हती. मग तिच्या पण चेहऱ्यावर एक स्माईल आली. तिने एक मोठा श्वास घेतला आणि बोलली, थँक गॉड, त्याने माझे गिफ्ट ॲक्सेप्ट केले. अक्षय रूममध्ये जाऊन ती बॅग एका टेबलावर फेकून दिली आणि हातातील पेपर पाहिला आणि तोंड वाकडं करत म्हणाला,
होप यू लाईक इट. आणि कागद चोळामोळा करून फेकून दिला. खूप वेळा घरातच बसला होता, पण त्याने वाकडी नजर करून ती बॅग पाहिली. त्याच्या मनात पण हालचाल चालली होती का त्या 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 त्यामध्ये नक्की काय असेल म्हणून. शेवटी त्याने हळूच ती बॅग घेतली. जेव्हा त्याने खोलून पाहिले तर त्याला एक ब्लॅक कलरचा शर्ट दिसला. एकाच नजरेत त्याला समजलं का हे परफेक्ट त्याच्याच साईजचं शर्ट आहे म्हणून. त्याला समजलं नाही का आरुषीला त्याच्यासाठी कपडे घ्यायचा आयडिया कसा आला. तेव्हाच त्याला बँक ट्रान्झॅक्शन मेसेज आठवला. त्याने लगेच प्राईस टॅग चेक केला आणि त्याला जसं वाटलं तसंच होतं. बिलकुल तोच अमाऊंट होता. अक्षयच्या चेहऱ्यावर स्माईल आली. म्हणजे एवढ्या दिवसांनी तिने त्याचा क्रेडिट कार्ड वापरला, ते पण त्याचेच कपडे घ्यायला. अक्षयला आता वाईट वाटत होतं का त्याने आरुषीसोबत असं नको वागायला पाहिजे होतं. त्याला चांगलं माहिती होतं का आरुषीकडे पैसे नसता. ती मुलगी अशी आहे का एक पण त्याचा पैसा तिच्यासाठी ती नाही घेणार. शेवटी 1 रुपयाची बचत करणारी मुलगी एअरपोर्टपर्यंत टॅक्सी घेऊन पैसे कशी खर्च करणार होती. अक्षयसाठीच केला होता, पण ती त्याच्यासाठी कपडे का घेते आता त्याचा काय अर्थ आहे. अक्षयने त्याचं डोकं पकडलं. कितीतरी वेळा त्याला शर्टकडे पाहून विचार करू लागला. आतापर्यंत अक्षयचा राग थंड झाला होता. त्याला राहवलं नाही गेलं. त्याने तो शर्ट घेतला आणि आरुषीच्या रूम समोर जाऊन उभा राहिला. आरुषी. त्याने दरवाजा वाजवत हाक मारली. हा बोल. अक्षय विचारत त्याने शर्ट त्याच्याकडे दाखवला, पण त्याला वाटलं एकदम स्टुपिड प्रश्न आहे. तर मग त्याने विचारपूर्वक प्रश्न केला, हे काय होतं आरुषी. कारण त्याला वाटत होतं का आरुषीने स्वतः ॲक्सेप्ट केले पाहिजे का हे सगळं तिने त्याच्यासाठी केलंय म्हणून. पण आरुषीच्या बोलण्याने सगळं काही त्याच्या अपेक्षाच तुटल्या. काय सगळं कशाबद्दल बोलतोय तू. आता अक्षयला राग आला होता. त्याने पण जोरात दरवाजा वाजवत बोलला, दरवाजा उघड, मी झोपली आता. आरुषीने घाबरत उत्तर दिलं, ओ रिअली. तरी पण मला उत्तर देते. हाऊ वंडरफुल. चल गपचूप येऊन दरवाजा उघड, मला आतमध्ये यायचं आहे. अक्षय इरिटेट होत बोलला. हो कशासाठी. आर यू शुअर. तुला माझ्या रूममध्ये एका मुलीच्या एवढ्या अर्ध्या रात्री एका मुलीच्या रूममध्ये यायला काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार. आरुषीने पण त्याचा मजाक उडवत त्याचंच वाक्य रिपीट केलं होतं. अक्षय दरवाजावर हात मारत बोलला, डॅमेट. ह्या मुलीची हिंमत तरी कशी जरा जास्तच वाढली आहे. मेरी बिल्ली मुझी पे ही म्याव. विचार करून परत अक्षयला राग यायला लागला होता. असं कुठे गिफ्ट देता का. आई शपथ, आता तर मी कधीच ह्या शर्टला नाही हात लावणार. बोलत रागात तो तिथून निघून जाऊ लागला. त्याला वाटत होतं का आरुषीने सगळ्याकडून त्याचाच मजाक उडवला होता. दुसऱ्याकडे आरुषी बेडवर बसून हसत होती. 2 पावले पुढे जाऊन अक्षय पुन्हा रागात माघारी आला आणि रागात दरवाजाला लाथ मारली. असं करून त्याचा राग तर गेला होता, पण त्याला जोरात लागलं पण होतं. तो रागात जाऊन तो शर्ट घेऊन फाडणारच होता. तेवढ्यात त्याचे हात थांबले. आज पहिल्यांदा त्याच्यासाठी
पहिल्यांदा त्याच्या मॉमशिवाय त्याला कपडे कोणीतरी घेतले होते, तेही त्याच्या बायकोने. त्याने हातातल्या शर्टकडे पाहिलं. अक्षय कधीच एवढे स्वस्त कपडे घालत नव्हता. पण असं म्हणताना गिफ्टची किंमत नाही तर त्याच्या मागील प्रेम पाहायचं असतं म्हणून त्याने गपचूप जाऊन तो शर्ट आपल्या कपड्यांमध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी संडे होता म्हणून ऑफिसला जायचं टेन्शन नव्हता. तो खूप थकला होता पण म्हणून आरामात झोपला होता. जेव्हा तो झोपून उठला तेव्हा दुपारचे 1 वाजला होता. तो फ्रेश होऊन खाली आला. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.